आज आपण बघणार आहोत टीडीएस आणि टीसीएस हा आपला शेवटचा टॉपिक आहे. तर आपण टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स टीडीएसला त्याचा लॉंग फॉर्म आहे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आणि टीसीएस म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. या दोघांमधला डिफरन्स असा आहे की टीडीएस मध्ये तुम्हाला पेमेंट करताना टॅक्स कापायचा आहे, डिडक्ट व्हेन मेकिंग पेमेंट और ॲट द टाइम ऑफ क्रेडिट एंट्री. म्हणजे तुम्ही एखाद्याला पेमेंट करताय किंवा त्याच्या अकाउंटला एखादी अमाऊंट क्रेडिट करताय, जेवी जरी मारत असेल तरी तुम्हाला टीडीएस कापावा लागतो. टीडीएस म्हणजे डिडक्ट करायचे आहे. आपण जेव्हा एखाद्याला पेमेंट करतो किंवा त्याच्या अकाउंटला अमाऊंट क्रेडिट करतो तेव्हा आपल्याला टॅक्स डिडक्ट करायचा आहे. आणि टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स म्हणजे आपल्याला कलेक्ट करायचा आहे. आपण जेव्हा काही एखादी वस्तू विकतो त्या वस्तूचे पैसे जेव्हा आपण घेतो त्याच्याबरोबर आपल्याला टॅक्स कलेक्ट करायचा आहे. हा दोघांमधला डिफरन्स आहे. डिडक्ट आणि कलेक्ट. डिडक्शनच्या केसमध्ये आपण जेव्हा पेमेंट करतो तेव्हा डिडक्ट करतो आणि कलेक्शनच्या केसमध्ये आपण जेव्हा पैसे कलेक्ट करतो तेव्हा टॅक्स एक्स्ट्रा कलेक्ट करावा लागतो. हा दोघांमधला डिफरन्स आहे. आणि आपल्याला ज्याला ज्याला टीडीएस आणि टीसीएस ऍप्लिकेबल होतो त्या केसमध्ये टॅन नंबर आणि टीसीएस नंबर आपल्याला घ्यावा लागतो. जसा आपण पॅनचा फॉर्म बघितला तसा टॅन नंबरचा फॉर्म आहे हा 49B. तो आपण वेबसाईटवरती जाऊन बघू काय काय डिटेल्स आहे त्याच्यात. तर तो टॅन नंबर घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला रिटर्न भरण्यासाठी टीडीएसचं ज्याचा आपण टीडीएस कापणार आहे किंवा ज्याच्याकडनं टॅक्स कलेक्ट करणार आहे त्याचा पॅन नंबर असणं गरजेचं आहे. म्हणजे आपला टॅन किंवा टीसीएस नंबर आणि समोरच्याचा पॅन नंबर अशा दोन गोष्टी आपल्याला ह्या टीडीएस आणि टीसीएस साठी आवश्यक आहे. टीडीएस आणि टीसीएस मधला डिफरन्स समजला तुम्हाला? नसेल समजला तर लगेच विचारा, म्हणजे मी पुढच्या याच्याकरती जातो. काही डाऊट नाही टीडीएस टीसीएस मध्ये? बेसिक जे आहे डिडक्शन करणं आणि कलेक्शन करणं हा आहे. तर आता टीडीएस करणं कधी कंपल्सरी आहे? तर हे काही सेक्शन आहे इन्कम टॅक्स मध्ये, त्या केसमध्ये टीडीएस करणं आपल्याला कंपल्सरी आहे. तर पहिला सेक्शन जो आहे 192, जी काही सॅलरी आपण पेमेंट करतो ती सॅलरी पेमेंट करताना आपल्याला त्या एम्प्लॉईचा टीडीएस कट करणं गरजेचं आहे. तर जेव्हा एम्प्लॉईचा आपण टीडीएस कट करतो तेव्हा आपल्याला एम्प्लॉई कडनं सॅलरी व्यतिरिक्त त्याच्या जे काही सेव्हिंग आहे किंवा त्याच्या काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याचे डिटेल्स एम्प्लॉई कडनं घेणं गरजेचं आहे. आणि मग ते डिटेल्स घेऊन मग त्याची जी काही सॅलरी आहे अॅन्युअल, त्या अॅन्युअल सॅलरीवरती स्लॅब रेटनी टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे आणि मग त्याच्यावरती टीडीएस कापायचा आहे. म्हणजे सॅलरी किती देतो आपण एम्प्लॉईला ते डिटेल्स आपल्याकडे असतात. सॅलरीतनं जे काही डिडक्शन होता म्हणजे पीएफ असेल, ईएसआयसी असेल, पीटी असेल, हे सगळे डिटेल्स एम्प्लॉयरकडे असतात. परंतु काही डिटेल्स समजा तो एम्प्लॉई परस्पर
इन्शुरन्सचं पेमेंट करत असेल, लाईफ इन्शुरन्सचं किंवा मेडिक्लेमचं पेमेंट करत असेल किंवा परस्पर तो काही पीएफ भरत असेल, पीपीएफ, तर त्याचे डिटेल्स आपल्याला त्याच्याकडनं घ्यायचे आहे आणि हा एक टॅक्स त्याचा कॅल्क्युलेट करायचा आहे, तो पण वर्षाच्या सुरुवातीला. जसं आपण ऍडव्हान्स टॅक्सच्या लेक्चरमध्ये बघितलं की आपल्याला एस्टिमेशन करायचं आहे आणि मग ऍडव्हान्स टॅक्स भरावा लागतो, तसंच आपल्याला सॅलरीवरती टॅक्स कापताना त्या एम्प्लॉईचं आपल्याला एस्टिमेशन करायचं आहे आणि ते पण वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल किंवा मे महिन्यातच त्याचं एस्टिमेशन करायचं आहे. आणि जो काही टॅक्स येत असेल त्याच्यात साधारणतः दर महिन्याला समजा त्या एम्प्लॉईला 20,000 जर टॅक्स येत असेल तर त्याच्या प्रत्येक महिन्याच्या याच्यातून तो डिवाइड करून प्रत्येक महिन्याच्या सॅलरीतनं तो डिडक्ट करायचा आहे. फक्त टीडीएस ऑन सॅलरी हा थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय आहे, तो नीट समजून घ्या. याच्यामध्ये एम्प्लॉयरला एम्प्लॉईच्या सॅलरीवरती टीडीएस कापायचा आहे, परंतु काही ज्या इन्व्हेस्टमेंट आहे तो एम्प्लॉई परस्पर करतो, तर तो काय इन्व्हेस्टमेंट करणार आहे किंवा त्याचं काही हाऊसिंग लोन असेल तर ते त्याच्याकडनं डिटेल्स आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच घ्यायचे आहे आणि त्याचं एक एस्टिमेशन करून त्याच्यावरती स्लॅब रेटनी टॅक्स काढायचा आहे आणि मग तो डिवाइड बाय 12 करून दर महिन्याला त्याच्या सॅलरीतनं कट करायचा आहे. असा हा टीडीएस ऑन सॅलरी असतो. याच्यात काही कोणाला काही डाऊट्स असतील ते विचारा. टीडीएस ऑन सॅलरी मध्ये सर एक्झाम्पल देता येईल का? एक्झाम्पल असा आहे, समजा मी एम्प्लॉयर आहे, माझ्याकडे एक 6 माणूस कामाला आहे, त्याची सॅलरी समजा 50,000 रुपये आहे महिन्याला, तर त्याची अॅन्युअल सॅलरी होते 6 लाख रुपये. तर 6 लाखावरती मला त्याच्या स्लॅब रेटनी टॅक्स काढायचा आहे आणि तो काढताना त्याच्या बाहेर काही इन्व्हेस्टमेंट आहे का, तो बाहेर काही LIC भरतो आहे का, तो काही हाऊसिंग लोनचं रिपेमेंट करतो आहे का, ते पण डिटेल्स मला घ्यायचे आहे आणि त्याचं पण डिडक्शन जे आपण ग्रॉस टोटल मधनं डिडक्शन बघितले ते त्याला द्यायचे आहे आणि ते गेल्यानंतर त्याचा जो काही टॅक्स उरेल, इन्कम उरेल, त्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. समजा जसं मी सांगितलं की माझ्याकडे एक 6 एम्प्लॉय आहे, त्याची सॅलरी आहे 50,000 रुपये, म्हणजे त्याची वर्षाची सॅलरी होणार आहे 6 लाख रुपये आणि त्यांनी समजा सांगितलं की माझं 50,000 रुपये मी हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट भरतो, तर ते डिडक्शन मी त्याला देईल 50,000चं आणि 5.5 लाखावरती जो काही इंडिव्हिज्युअलचा स्लॅब रेट आहे त्याच्यावरती मी टॅक्स कॅल्क्युलेट करेल. आपण स्लॅब रेट बघितले आहे इंडिव्हिज्युअलचे, म्हणजे जो इंडिव्हिज्युअल 60 वर्षापर्यंत आहे त्याला 2.5 लाखाचं स्लॅब रेट आहे, 60 ते 80 होता त्याला 3 लाखाचं आणि 80च्या वरती जो काही सुपर सिनियर सिटीजन आहे त्याला 5 लाखाचं. तर असा मी टॅक्स कॅल्क्युलेट करेल आणि समजा तो टॅक्स आला 12,000 रुपये, तर त्याच्या प्रत्येक महिन्याच्या सॅलरीतनं मी 1,000 रुपये टॅक्स डिडक्ट करेल आणि तो डिडक्ट करून मला गव्हर्नमेंटला भरायचा आहे, ते पुढे बघणार आहोत आपण. असं ते एक्झाम्पल आहे. अमृता सावंत मॅडम विचारताय टीडीएस ऑन सॅलरी मध्ये लिमिट असते का? लिमिट म्हणजे मला कळलं नाही. जर त्याला काही टॅक्स येत नसेल तर नाही कापायचा. समजा त्याची सॅलरी सगळा डिडक्शन वगैरे देऊन 2.5 लाखाच्या खाली आली तर कापायचा नाही.
सगळं डिडक्शन जाऊन जर त्याचा स्लॅब रेट 2.5 लाख रुपये असेल आणि 2.5 लाखाच्या खाली असेल तर त्याच्या इन्कम वरती टॅक्स कापण्याची गरज नाही. जर स्लॅब रेटच्या वरती गेला आणि त्याला टॅक्स येत असेल तरच टॅक्स कापायचा. फक्त हा एक्झरसाइज एम्प्लॉयरला करावा लागतो. समजा तुम्ही एखाद्या कंपनीत जर अकाउंटंट म्हणून काम करत असाल तर तुम्हाला हा एक्झरसाइज करायचा आहे. त्याची सॅलरीचे डिटेल्स तुमच्याकडे आहे. त्याचे बाकी काय डिडक्शन आहे म्हणजे सॅलरीच्या व्यतिरिक्त तो काय LIC प्रीमियम भरतो का, PPF मध्ये पैसे टाकतो का, हे सगळे डिटेल्स त्याच्याकडनं घ्यायचे आहे. त्याचं डिडक्शन द्यायचं आहे आणि मग उरलेल्या याच्यावरती जो टॅक्स येईल त्याला तुम्ही डिवाइड करायचा आहे. हो, हे हे कॅल्क्युलेशन आपल्याला एप्रिल मे मध्येच करायचं आहे. कारण काय होतं, जर जास्त टॅक्स असेल तर तो त्याच्या एखाद्या महिन्याच्याच सॅलरीमधनं कट होईल. म्हणून तो आपल्याला 12 महिन्यामध्ये डिवाइड करून दर महिन्याला थोडा थोडा कापायचा आहे. मला वाटतं सॅलरीचं बऱ्यापैकी क्लिअर केलं आहे मी. दुसरा जो आहे सेक्शन 193 त्याच्यामध्ये TDS ऑन इंटरेस्ट पेड ऑन सिक्युरिटीज टू रेसिडेंट, म्हणजे एखादा जर कोणी इंटरेस्ट पेड करत असेल सिक्युरिटीवरती आणि ते इंटरेस्ट जर 5,000च्या वरती जात असेल तर त्याच्यावरती TDS कापायचा आहे. आता हे काही रेट आहे, हा TDS रेट जो आहे हा नॉर्मल रेट आहे, परंतु आता कोविडमुळे सरकारने TDSचे रेट कमी केले आहे, तर ते मी लास्ट कॉलम मध्ये दिलेले आहे. म्हणजे 20-21 अकाउंटिंग इयरला हे शेवटच्या कॉलम मधले जे रेट आहे ते ऍप्लिकेबल होतील. म्हणजे इंटरेस्ट पेड ऑन सिक्युरिटीवरती 5,000च्या वरती इंटरेस्ट गेलं तर तुम्हाला 20-21ला 7.5% TDS कापायचा आहे. नंतर TDS ऑन डिव्हिडंड, जर डिव्हिडंड 2,500 रुपयावरती गेला तर तुम्हाला 7.5% हा कापायचा आहे. नंतर इंटरेस्ट अर्न ऑन इंटरेस्ट अदर दॅन सिक्युरिटी, म्हणजे याच्यामध्ये बँक इंटरेस्ट वगैरे सुद्धा कव्हर होतं. जनरली 194A मध्ये बँक TDS कापता. FD वरचं जे काही इंटरेस्ट असेल किंवा सेव्हिंग वरचं इंटरेस्ट जर 10,000च्या वर गेलं तर बँक TDS कापते. परवा मला कुणीतरी क्वेश्चन विचारला होता की लॉटरीमध्ये तुम्हाला ऍडव्हान्स टॅक्स भरावा लागतो का. तर लॉटरीच्या केसमध्ये काय होतं, जर तुम्हाला लॉटरी लागली ती जर 10,000च्या वर असेल तर जो लॉटरीची अमाऊंट देणाराच तुमचा 30% TDS कापून घेतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती ऍडव्हान्स टॅक्स भरायची गरज नाही. 194B जो सेक्शन आहे तो प्राइज मनी ऑन लॉटरी और गेमिंग रिलेटेड विनिंग. 10,000ची लिमिट कोणती बोलताय तुम्ही, लॉटरीची बोलताय का प्रतीक्षा मॅडम? बँक इंटरेस्टची 10,000चीच लिमिट आहे. नंतर 194BB आहे प्राइज मनी फ्रॉम हॉर्स रेसिंग, त्याला पण 30% TDS आहे. आता जे मोस्ट ऍप्लिकेबल आहे ते मी थोडेसे जास्त डिस्कस करतो. पहिला जो काही मोस्ट ऍप्लिकेबल होता तो होता सॅलरीवरचा. दुसरा जो आहे 194C, जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टरला किंवा सब कॉन्ट्रॅक्टरला
डायरेक्टर रेम्युनरेशन वरती किती 30% ना. डायरेक्टर रेम्युनरेशनचं सुद्धा तुम्हाला सॅलरी सारखंच कॅल्क्युलेशन करायचं आहे. जसं आपण एम्प्लॉईचं सॅलरीचं कॅल्क्युलेशन करतो तसंच डायरेक्टर रेम्युनरेशनचं करायचं आहे आणि स्लॅब रेटनुसार तो टॅक्स काढायचा आहे. 194C जो आहे, जो आपण काही कॉन्ट्रॅक्टरला आणि सब कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करतो, तर त्याचं लिमिट आहे 30,000 आणि कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 1,00,000 पर ॲनम. 30,000च्या वरती किंवा 1,00,000च्या वरती जर गेलं तर तुम्हाला टीडीएस कापायचा आहे कॉन्ट्रॅक्टरचा. आणि तो जर इंडिव्हिज्युअल असेल तर 0.75% आणि अदर दॅन इंडिव्हिज्युअल असेल तर 1.5%. नंतर 194D आहे अर्निंग ॲज इन्शुरन्स कमिशन. इन्शुरन्स कमिशन वरती पण 5% आणि आता ड्यू टू कोविड 3.75% टीडीएस आहे. गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई सॅलरीसाठी सेम रेट आहे का? तुम्हाला त्याला इंडिव्हिज्युअल ट्रीट करायचं आहे. त्याचा तुम्ही टीडीएस कापता. तुम्हाला बघायचं नाही की तुम्ही गव्हर्नमेंट आहे की नॉन गव्हर्नमेंट आहे. तो जो एम्प्लॉय आहे तो इंडिव्हिज्युअल ट्रीट करायचा आहे आणि इंडिव्हिज्युअलचे जे स्लॅब रेट आहे त्यानुसारच टीडीएस कापायचा आहे. सॅलरीच्या टीडीएस मध्ये गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट असा काही डिफरन्स नाही. नंतर एक्सपेन्सेस इन एनएसएस डिपॉझिट त्याला 7.5% आहे. नंतर इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड और युटीआय युनिट्स त्याला 15% आहे. कमिशन मनी फ्रॉम लॉटरी तिकीट त्याला 3.75 आहे. ब्रोकरेज जर तुम्ही कोणाला काही देत असाल तर त्याला 15,000च्या वर जर ब्रोकरेज गेलं तर तुम्हाला टीडीएस कापायचा आहे 194H खाली. नंतर 194I खाली रेंटल इन्कम ऑन लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी. नंतर 194J आहे टेक्निकल प्रोफेशनल फी. जर तुम्ही काही पे केली असेल, जर 30,000च्या वर असेल तर त्याच्यावरती तुम्हाला 7.5 टीडीएस कापायचा आहे. आपल्याला बिझनेसमध्ये जे काही ऍप्लिकेबल होता तो एक तर सॅलरीचं, नंतर होतो कॉन्ट्रॅक्टरचा, तिसरा होतो 194J. म्हणजे जर आपण एखाद्या सीएला किंवा वकिलाला किंवा आर्किटेक्टला फी पेड केली आणि ती जर 30,000च्या वर असेल पर ॲनम तर तुम्हाला टीडीएस कापायचा आहे. आता 194 आहे कंपल्सरी ऍक्विजिशन ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी. जनरली जे काही गव्हर्नमेंट कंपल्सरी ऍक्विजिशन करतं त्यांच्यासाठी हे ऍप्लिकेबल होतं. नंतर 194 आहे ट्रान्सफर ऑफ सर्टन इम्युएबल प्रॉपर्टी अदर दॅन ऍग्रिकल्चर लँड.
आता हा 194 एक लक्षात ठेवा तुम्ही, कॅश विड्रॉल जर तुम्ही बँकेतनं केली तर बँक तुमचा टीडीएस कापतं. तो 2% टीडीएस रेट आहे आणि त्याचं लिमिट आहे, तुम्ही जर 1 करोडच्या वर कॅश विड्रॉ केली असेल तर 2% बँक टीडीएस कापेल. हे 1 करोडचं लिमिट कधी आहे, जर तुम्ही 3 वर्षाचे रिटर्न फाईल केलेले असतील तर. जर फाईल केलेले नसतील तर तुम्हाला 20 लाखाचंच लिमिट आहे. जर तुम्हाला बँकेमधनं काही कॅश विड्रॉ करायची असेल तर तुम्हाला बँकेला कळवणं गरजेचं आहे की माझं 3 वर्षाचं रिटर्न गेलेलं आहे. मग ती बँक 1 कोटीच्या पुढे कॅश विड्रॉल गेली तर टीडीएस कापेल. जर तुम्ही कळवलं नाही तर ते 20 लाखच लिमिट पकडतील. 194N पण इम्पॉर्टंट आहे. नंतर 194M आहे, टेक्निकल फीज अदर दॅन 194C, जे आणि H. तर याच्यामधले जे काही जास्त आपल्याला ऍप्लिकेबल होता ते तर आहे एक सॅलरीचा, दुसरा जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरचा 194C. म्हणजे आपल्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट बिझनेसमध्ये जर कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला असेल, मग ते कन्स्ट्रक्शनचा असो किंवा एएमसीचं कॉन्ट्रॅक्ट असो, ह्या लिमिटच्या वरती गेलं तर टॅक्स कापणं गरजेचं आहे. 194C म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा, हा पण बऱ्यापैकी ऍप्लिकेबल होतो. नंतर 194H जो आहे, कोणाला जर आपण ब्रोकरेज दिलं तर तो पण ऍप्लिकेबल होतो. नंतर टेक्निकल फीचा पण बऱ्यापैकी ऍप्लिकेबल होतो 194J. आणि हा कॅश विड्रॉल बँकेची जरी जबाबदारी असली टीडीएस कापण्याची, परंतु आपण सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे की आपली कॅश विड्रॉल ही किती आहे. असे हे सेक्शन आहे टीडीएसचे. याच्यात कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, मग आपण पुढे जाऊ की टीडीएस कापल्यानंतर त्याचं करायचं काय. आता आपण टीडीएस कापल्यानंतर तो टीडीएस गव्हर्नमेंटला भरायचा आहे. तर त्याची ड्यू डेट आहे, ज्या महिन्यामध्ये आपण कापला त्याच्या पुढच्या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत आपल्याला तो टीडीएस चलनानी भरायचा आहे. म्हणजे एप्रिलचा जो आहे तो 7 मे पर्यंत भरायचा आहे. मेचा जो आहे तो 7 जून पर्यंत भरायचा आहे. म्हणजे नेक्स्ट महिन्याची 7 तारीख ही टीडीएस पेमेंटची ड्यू डेट आहे. जर आपल्याकडनं टीडीएस भरणं लेट झालं तर त्याला 1.5% पर मंथ इंटरेस्ट आहे. आपण समजा एप्रिलमध्ये टीडीएस कापला तर तो आपल्याला 7 मे पर्यंत भरायचा आहे. मे मध्ये कापला तर 7 जून पर्यंत, असं प्रत्येक महिन्याच्या नेक्स्ट 7 तारखेला आपल्याला तो टीडीएस गव्हर्नमेंट अकाउंटला भरायचा आहे.
पहिला आपल्याला टीडीएस कापायचा आहे, दुसरा कापल्यानंतर गव्हर्नमेंटला भरायचा आहे आणि भरल्यानंतर आपल्याला टीडीएस चे रिटर्न पण भरायचे आहे. तर टीडीएस चे रिटर्नचे दोन फॉर्म आहे. सॅलरीसाठी ऍप्लिकेबल होतो फॉर्म 24Q. मार्चचा टीडीएस 7 एप्रिललाच भरायचा आहे. तर टीडीएस रिटर्न हे आपल्याला भरायचं आहे. सॅलरीसाठी आहे फॉर्म 24Q आणि अदर दॅन सॅलरीसाठी आहे फॉर्म 26Q. नंतर टीडीएस रिटर्न हे क्वार्टरली फाईल करावे लागतात आणि त्याच्या ड्यू डेट अशा आहे. तुमचा क्वार्टर संपल्यानंतर पुढच्या महिन्याची जी तारीख आहे टीडीएस रिटर्न आपल्याला क्वार्टरली भरायचा आहे. Q1 म्हणजे एप्रिल, मे, जून. म्हणजे आपला आता 20-21 जर अकाउंटिंग इयर असेल तर एप्रिल 20, मे 20, जून 20 ह्या क्वार्टरचा आपल्याला 31 जुलैपर्यंत भरायचा आहे. त्याला Q1 म्हणतो आपण. नंतर Q2 आहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, त्याचं 31 ऑक्टोबर पर्यंत भरायचं आहे. आणि Q3 आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, त्याचं 31 जानेवारी पर्यंत भरायचं आहे. आणि Q4 जो आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, त्याचं 30 एप्रिल पर्यंत भरायचं आहे. आता ह्या ड्यू डेट पण जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला वाढून मिळते. ही ऍक्ट मधली डेट आहे, परंतु जर काही साईट चालत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर ह्या डेट्स पण जशा जीएसटीच्या डेट वाढतात, इन्कम टॅक्सच्या डेट वाढतात, तशा ह्या पण वाढवल्या जातात कधी कधी. पहिल्यांदा आपल्याला टीडीएस कापायचा आहे. नंतर तो कापल्यानंतर ज्या महिन्यात कापला त्याच्या पुढच्या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत तो गव्हर्नमेंटला भरायचा आहे आणि नंतर क्वार्टरली रिटर्न भरायचा आहे. अशा 3 स्टेप आहे टीडीएस मध्ये. पहिली जबाबदारी कापणे, कापल्यानंतर भरणे आणि तिसरं जे आहे ते रिटर्न भरणे.
24Q फॉर्म मी ओपन केला आहे, दिसतोय सर्वांना? जसं मी तुम्हाला सांगितलं की क्वार्टरली जे काही सॅलरीचं रिटर्न आहे त्यासाठी फॉर्म 24Q आहे. याच्यात म्हटलंय की क्वार्टरली स्टेटमेंट ऑफ डिडक्शन ऑफ टॅक्स अंडर सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 200. नंतर इथे क्वार्टरचं नाव दिलेलं आहे, तुमचं कुठल्या क्वार्टरचं रिटर्न आहे. म्हणजे फॉर द क्वार्टर एंडेड म्हणजे एप्रिल मे जूनचं जर असेल तर इथं जून लिहायचं आहे तुम्हाला. जुलै ऑगस्ट सप्टेंबरचं असेल तर इथं सप्टेंबर लिहायचं आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचं असेल तर इथं डिसेंबर लिहायचं आहे. आणि इथं फिनान्शियल इयर लिहायचं आहे. इथं तुमचा टीडीएस नंबर लिहायचा आहे किंवा टॅन नंबर लिहायचा आहे. नंतर इथे हॅज द स्टेटमेंट हॅज बीन फाईल्ड अर्लियर फॉर दिस क्वार्टर. जर इथं तुम्ही जर अगोदर जर रिवाइज करायचं असेल तर येस म्हणायचं. जर पहिलंच रिटर्न असेल तर नो म्हणायचं. इथे परमनंट अकाउंट नंबर आहे तुमचा, फिनान्शियल इयर आहे. नंतर इथे त्या ज्याचा तुम्ही टॅक्स कापता त्या एम्प्लॉईचे डिटेल्स आहे, एम्प्लॉयरचे डिटेल्स आहे. जो डिडक्टर आहे त्याचे डिटेल्स आहे, नाव, ऍड्रेस वगैरे. बाकी सोपा फॉर्म आहे, फार समजायला काही अडचण नाही. इथे टॅक्स किती कापला आहे आणि तो भरला कसा त्याचे डिटेल्स आहे, चलनानी कसा भरला. इथे खाली सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याचा तुम्ही टीडीएस कापलेला आहे त्या प्रत्येक एम्प्लॉईचे इथे डिटेल्स लिहायचे आहे. एम्प्लॉई रेफरन्स नंबर तो असेल तो लिहायचा आहे, त्याचा पॅन नंबर टाकायचा आहे, नाव टाकायचं आहे, सेक्शन कोड काय आहे त्याचा तो टाकायचा आहे, डेट ऑफ पेमेंट और क्रेडिट टाकायचे आहे, टॅक्स डिडक्शनची डेट टाकायची आहे, अमाऊंट पेड और क्रेडिटेड किती आहे, त्याला सॅलरी किती दिली ती टाकायची आहे, टॅक्स किती कापला, सरचार्ज किती, एज्युकेशन सेस किती, नंतर तो टोटल किती टॅक्स कापला, कापला किती आणि भरला किती, नंतर कधी भरला. म्हणजे इथे तुम्ही ज्याचे टीडीएस कापला त्या एम्प्लॉईची डिटेल्स इथे तुम्हाला टाकायचे आहे. म्हणजे समजा तुमच्या कंपनीमध्ये 100 जर एम्प्लॉय असतील तर तुम्हाला त्या 100 लोकांचे डिटेल्स इथं टाकायचे आहेत त्या त्या क्वार्टर मधले. आणि खाली व्हेरिफिकेशन वगैरे असतं. जसे आपण इन्कम टॅक्सचे फॉर्म बघितले, ITR1, ITR2, तसे याचे पण तुम्हाला फिलेबल फॉर्म अवेलेबल आहे साईटवरती. तिकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नंतर. तिथे तुम्हाला ते डिटेल्स टाकायचे आहे. असा फॉर्म 24Q आहे. आणि जो जो दुसरा फॉर्म आहे तो पण सेम आहे. इथे अदर दॅन सॅलरी वाल्याचे जे आहे ते तो फॉर्म आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. Q हा सॅलरीसाठी आहे आणि अदर दॅन सॅलरीसाठी आहे 26Q. इथे वरती त्यांनी म्हटलेलं आहे बघा, क्वार्टरली स्टेटमेंट ऑफ डिडक्शन ऑफ टॅक्स अंडर सेक्शन 3 ऑफ सेक्शन 200 इन रिस्पेक्ट ऑफ पेमेंट्स अदर दॅन सॅलरी. 26Q जो आहे
सॅलरी व्यतिरिक्त जर इतर तुम्ही टीडीएस कापला असेल, जसं आपण डिस्कस केलं की जे काही मोस्ट ऍप्लिकेबल होता त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर, प्रोफेशनल फी, रेंट, तर त्यांच्यासाठी हा फॉर्म भरायचा आहे आपल्याला. कमिशन, इथं सेम डिटेल्स आहे. आता त्याचे आपल्याला फिलेबल फॉर्म कसे डाउनलोड करायचे, ते भरायचे कसे, ते वेबसाईटवरती सगळं अवेलेबल आहे, तिकडे मी घेऊन जातो. आता आपण टीसीएस कडे वळणार आहोत. फक्त टीडीएस मध्ये कोणाला जर काही डाऊट असतील तर विचारा. टीडीएस मध्ये आपण बघितलं की आपल्याला कापायचा आहे, नंतर कापल्यानंतर तो पुढच्या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत भरायचा आहे आणि क्वार्टरली रिटर्न आपल्याला ते भरायचे. असे 3 ऑब्लिगेशन आपल्यावरती आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आता हे टीडीएस प्रोव्हिजन कुणाला ऍप्लिकेबल होतात? फक्त ज्याला इंडिव्हिज्युअल आणि एचयूएफ, ज्याला टॅक्स ऑडिट आहे मागच्या वर्षी, त्यालाच ह्या टीडीएसच्या प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होतात. जर एखाद्याला जर टॅक्स ऑडिट नसेल तर त्याला पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या वर्षात टीडीएस कापण्याची जबाबदारी नसते. फक्त फक्त हे इंडिव्हिज्युअल आणि एचयूएफ साठी. बाकी सर्व जे काही पर्सन्स आपण बघितले त्यांना कंपल्सरी टीडीएस प्रोव्हिजन ऍप्लिकेबल आहे, ऑडिट असो किंवा नसो. जे काही आपण 7 किंवा 8 पर्सन्स बघितले त्यातले फक्त इंडिव्हिज्युअल आणि एचयूएफ ला ऑडिट असेल तरच ह्या टीडीएस प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होतात. परंतु बाकीचे पर्सन जे आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पार्टनरशिप फर्म, एलएलपी, कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, कोऑपरेटिव्ह सोसायटी, ट्रस्ट, यांना ऑडिट असो नसो कंपल्सरी टीडीएस प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होतात. फक्त इंडिव्हिज्युअल आणि एचयूएफ ला जर ऑडिट असेल तरच ह्या टीडीएस प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होतात. लक्षात आलं सर्वांना? टीडीएस मध्ये काही क्युरी असेल तर विचारा. परेश यांनी चांगला क्वेश्चन विचारला आहे. इफ देअर इज एनी एरर इन फर्स्ट क्वार्टर व्हाईल फिलिंग टीडीएस रिटर्न, इट इज पॉसिबल टू रेक्टिफाय इन सेकंड क्वार्टर. टीडीएस मध्ये आपल्याला रिवाइज करण्याचा ऑप्शन आहे. समजा एखाद्या क्वार्टरमध्ये जर तुमच्याकडनं काही चुकलं तर तुम्ही त्याच क्वार्टरचं रिटर्न रेक्टिफाय करू शकता. त्याला सेकंड क्वार्टरमध्ये रेक्टिफाय करायची काही गरज नाही. फर्स्ट क्वार्टरमध्ये जर काही जर रेक्टिफिकेशन असेल तर तुम्ही ते लगेच करू शकता.
टीडीएस कट केलेला आपण गव्हर्नमेंट साईटवर भरतो ना सर, आणि तो भरलेला टीडीएस चलन डिटेल्स रिटर्न फाईल करताना देतो, राईट? बरोबर. आपण जे काही, जसं आपण ड्यू डेट बघितल्या, टॅक्स कापल्यानंतर आपण 7 तारखेला ते चलन भरतो. ते चलन आपल्याकडे असतं, त्याचे डिटेल्स आपल्याला टीडीएस रिटर्न मध्ये टाकावे लागतात. टीडीएस कधीही रिफंड होत नाही. ज्यांनी कापला त्यांना तो पुढच्या महिन्यात तुम्ही ती फिगर ऍडजस्ट करू शकता. इफ एक्सेस टीडीएस जर पेड केला तर तो नेक्स्ट क्वार्टरला तुम्ही ऍडजस्ट करा, रिफंड होत नाही तो. मीनाक्षी कदम मॅडमने एक चांगला क्वेश्चन विचारला आहे की 194J मध्ये फर्स्ट पेमेंट आपण 10,000 केलं असेल आणि टीडीएस कट केला नाही, दुसरं पेमेंट आपण 20,000 केलं, म्हणजे ते लिमिट क्रॉस झालं, तर पूर्ण रकमेवर टॅक्स कापावा लागतो. अगोदरच्या 10वर पण कापावं लागेल तुम्हाला. जे काही लिमिट तुम्हाला ठरवून दिलेलं आहे त्या लिमिटच्या वरती गेलं, समजा 1-2 महिन्यामध्ये लिमिटमध्ये आहे, परंतु नंतर लिमिटच्या वरती गेलं तर मागच्या याच्यावरती पण तुम्हाला टॅक्स कापावा लागतो. क्वेश्चन संपले असतील तर मी टीसीएस कडे वळतो आता. Sir, in case we skip to deduct the TDS in last quarter, then can we deduct the same in next month? नेक्स्ट क्वार्टर कापू शकतो, परंतु तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट लागेल.
आता आपण TCS बघू. जसं मी सुरुवातीलाच डिफरन्स सांगितला की TDS मध्ये आपल्याला पेमेंट करताना टॅक्स कापायचा आहे, डिडक्ट करायचा आहे, आणि TCS मध्ये आपल्याला कलेक्ट करायचा आहे टॅक्स. डिडक्ट आणि कलेक्ट यातला फरक लक्षात घ्या. आपल्याला ह्या TCS मध्ये टॅक्स कलेक्ट करायचा आहे. आता हा TCS कुणाकुणाला लागू होतो? तर हा TCS लागू होतो सेलरला. म्हणजे एखादा जर काही विकत असेल तर त्यांनी त्या विक्रीच्या पैशाबरोबर टॅक्स कलेक्ट करायचा आहे. तो लागू होतो सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला, लोकल अथॉरिटीला, नंतर स्टॅच्युटरी कॉर्पोरेशनला, कंपनी रजिस्टर्ड अंडर कंपनीज ऍक्ट, पार्टनरशिप फर्म, कोऑपरेटिव्ह सोसायटी, आणि ज्याला टॅक्स ऑडिट ऍप्लिकेबल आहे त्याला हे TCS प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होतात. म्हणजे TDS सारखंच आहे याचं पण. इंडिव्हिज्युअल आणि HUFला जर टॅक्स ऑडिट ऍप्लिकेबल असेल तरच TCS ऍप्लिकेबल होतो. बाकी सर्वांना TCS ऍप्लिकेबल आहे. आता हे काही ट्रान्झॅक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला TCS कलेक्ट करावा लागतो. TCS हा जो माल विकतो त्याने कलेक्ट करायचा आहे. आता पहिलं जे आहे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. जर एखादा अल्कोहोलिक लिकर विकत असेल तर त्यांनी त्याच्या विक्रीच्या किमतीबरोबर 1% एक्स्ट्रा अमाऊंट कलेक्ट करायची आहे. दुसरा जो आहे टिंबर वूड अंडर फॉरेस्ट लीज. जर एखादा टिंबर वूड जर विकत असेल तर त्याला 2.5% एक्स्ट्रा TCS कलेक्ट करायचा आहे. तेंदू लीव्ज 5%, टिंबर वूड अदर दॅन फॉरेस्ट लीज 2.5%, फॉरेस्ट प्रोड्यूस अदर दॅन तेंदू लीव्ज 2.5%, स्क्रॅप जर कोणी विकत असेल तर 1%, मिनरल्स इग्नाइट कोल आणि आयर्न ओर जर असेल तर 1%, बुलियन आणि काही ज्वेलरी जर विकत असेल 2 लाखाच्या वर तर 1% TCS कलेक्ट करायचा आहे. परचेस ऑफ मोटर व्हेकल असेल 10 लाख रुपये, म्हणजे एखादा मोटर व्हेकलचा डीलर असेल आणि तो जर कुणाला 10 लाखाच्या वरती एखादी कार किंवा मोटर व्हेकल जर विकत असेल तर त्याला त्या मोटर व्हेकलच्या किमतीबरोबर आणखी 1% TCS कलेक्ट करायचा आहे. नंतर पार्किंग लॉट आणि टोल प्लाझा यांना सुद्धा 2% टॅक्स कलेक्ट करायचा आहे. याच्या जे आपल्याला ऍप्लिकेबल जे होतं ते फक्त जर तुम्ही एखाद्या लिकर डीलरचं जर अकाउंटिंग करत असाल तर तेव्हा तुम्हाला हा अल्कोहोलिक लिकरचा ऍप्लिकेबल होईल. नंतर स्क्रॅप तुम्ही काही सेल केलं तर तेव्हा ऍप्लिकेबल होईल. तुम्ही जर एखादा मोटर व्हेकलच्या डीलरकडे काही अकाउंटिंग करत असाल तेव्हा तो 10 लाखाच्या वर जर मोटर व्हेकल विकलं तेव्हा ऍप्लिकेबल होईल. हे 3-4 जे आहे ते ऍप्लिकेबल होतात, बाकी हे सगळं नॉन ऍप्लिकेबल आहे. जर तुम्ही एखाद्या सोनारचं अकाउंटिंग करत असाल तर त्याला सुद्धा 2 लाखाच्या वर जर बुलियन किंवा 5 लाखाच्या वर ज्वेलरी जर विकली असेल तर त्याला 1% TCS कलेक्ट करायचा आहे. आणि सर्वात महत्वाचा जो आता 1 तारखेपासून नवीन सेक्शन लागलेला आहे
TCS फ्रॉम 1 ऑक्टोबर, तर तो जो सेलर आहे त्यांनी कलेक्ट करायचा आहे. तो जर काही विकत असेल तर त्याने तो TCS कलेक्ट करायचा आहे. पण हा कुणाला ऍप्लिकेबल आहे? ज्याचा टर्नओव्हर मागच्या वर्षामध्ये 10 कोटी पेक्षा वर आहे. समजा मी मोटर व्हेकलचा डीलर आहे आणि माझा टर्नओव्हर जर 10 कोटीच्या वर असेल तर मला तो ऍप्लिकेबल होईल. किंवा मी एखादं काही ट्रेडिंग करत असेल आणि माझा टर्नओव्हर 10 कोटीच्या वर असेल मागच्या वर्षात, तर तो मला 1 ऑक्टोबर पासून लागू होईल. पहिली कंडिशन 10 कोटी टर्नओव्हरची आहे आणि दुसरी कंडिशन आहे एका व्यक्तीला 50 लाखाच्या वर जर सेल झाला तरच कलेक्ट करायचा आहे. आणि त्याचा रेट जो आहे तो 31 मार्च पर्यंत 0.075% आहे आणि 1 एप्रिल 21 पासून 0.1% आहे. आणि हे खालचे जे काही एक्सेप्शन मी दिलेले आहे त्यांना हे लागू होत नाही. म्हणजे मी जर सेलर आहे, जर बाहेर गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल, स्टेट किंवा लोकल अथॉरिटी असेल, तर हा सेक्शन ऍप्लिकेबल होत नाही. असं हे TCS आपल्याला कलेक्ट करायचं आहे. TCS मध्ये काही जर क्वेश्चन असेल तर विचारा, मग आपण त्याचं पेमेंट आणि रिटर्न वरती जाऊ. TCS मध्ये काही क्वेश्चन आहे का? येस किंवा नो काहीतरी टाका. लोकल अथॉरिटी म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषदा याला लोकल अथॉरिटी म्हणतात. बाहर का टर्नओवर देखना, बाहर का टर्नओवर 50 लाख का लिमिट आहे. बाहर का टर्नओवर का लिमिट 50 लाख आहे. राहुल तोषनीवाल, बाहर का लिमिट 50 लाख है. सेलर का लिमिट, जिनको TCS कलेक्ट करना है उनका लिमिट 10 करोड़ का है. सपोज मेरे को कलेक्ट करना है, मैं सेलर हूं और मेरा टर्नओवर पिछले साल में 10 करोड़ के नीचे है, तो मेरे को ये एप्लीकेबल नहीं होता. 10 करोड़ के आगे है तो एप्लीकेबल होगा. ये सेलर के साइड से है. अगर मेरे को एप्लीकेबल हो गया तो मेरे को देखना है कि जो बायर है उसका टर्नओवर 50 लाख के ऊपर है कि नहीं. 50 लाख के नीचे है तो भी नहीं कलेक्ट करना है. 50 लाख से ऊपर गया तो ही कलेक्ट करना है. If cost of car is paid in monthly installment, how is TCS collected? मंथली इन्स्टॉलमेंट हे लोनचे असतात. कार परचेस करताना तुम्हाला डीलरला पूर्ण पेमेंट द्यावं लागतं. तुम्ही कॅश द्या किंवा लोनचं द्या. म्हणजे समजा एखादी कार 15 लाखाची असेल, तुम्ही 10 लाखाचं लोन केलं तर 10 लाख लोनवाला त्या डीलरला पेड करतो, 5 लाख तुम्ही पेड करतात. तुम्हाला पूर्ण 15 लाखावरती ज्या दिवशी कार्डची ज्या महिन्यात डिलिव्हरी आहे त्या महिन्यातच कलेक्ट करायची आहे.
Is TCS charged over and above selling price inclusive of GST? Yes. TDS हा डायरेक्ट टॅक्स आहे. इन्कम टॅक्सचाच पार्ट असल्यामुळे हा इनडायरेक्ट टॅक्स नाही. TDS इज अ डायरेक्ट टॅक्स. फक्त गव्हर्नमेंटनी तुम्हाला एजंट म्हणून ते काम लावलेलं आहे, कलेक्ट करायचं किंवा डिडक्ट करण्याचं. आता सेम पोझिशन आहे की तुम्ही TCS कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो कधी भरायचा. जसं आपण TDS मध्ये बघितलं की नेक्स्ट महिन्याच्या 7 तारखेपर्यंत भरायचा आहे. ह्या केसमध्ये गव्हर्नमेंट जर असेल तर सेम डेटला तुम्हाला TCSचं पेमेंट करायचं आहे. आणि अदर दॅन गव्हर्नमेंट असेल तर पुढच्या महिन्याच्या 7 तारखेला. सेम TDS सारखा आहे. फक्त गव्हर्नमेंट जर तुम्ही असाल तर तुम्हाला सेम डेटला पेमेंट करायचं आहे. ज्या दिवशी कापला कलेक्ट केला त्याच दिवशी पेमेंट करायचं आहे. आणि अदर दॅन गव्हर्नमेंटला पुढच्या महिन्याची 7 तारीख आहे. आणि TDS रिटर्नची जी ड्यू डेट आहे, क्वार्टरली याला ड्यू डेट आहे, क्वार्टरली रिटर्न आहे. आणि त्या क्वार्टर संपल्यानंतर 15 दिवसामध्ये तुम्हाला हे रिटर्न भरायचं आहे. फक्त लास्ट क्वार्टरची जी आहे ती 15 मे ड्यू डेट आहे. आणि याचं रिटर्न 26 EQ फॉर्म आहे, त्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. जसं TDS मध्ये आपण बघितलं, पहिलं कापणं, नंतर टॅक्स भरणं, नंतर रिटर्न भरलं. तसंच TCS मध्ये कापायचा, पुढच्या महिन्यामध्ये भरायचा 7 तारखेपर्यंत. फक्त गव्हर्नमेंट जर असेल कापणारा तर सेम डेटला भरायचा आहे. आणि रिटर्नच्या ड्यू डेट आहे तो क्वार्टर संपल्यानंतर 15 दिवसात किंवा लास्ट क्वार्टरला आहे 15 मे ड्यू डेट. आणि रिटर्न 26 EQ मध्ये आपल्याला भरायचं आहे. मला वाटतं TDS आणि TCS मी चांगल्या प्रकारे कव्हर केलेला आहे, कोणाला काही डाऊट नसावा. फक्त आता आपण रिटर्न कडे वळू. तर त्या रिटर्नच्या वेबसाईटवरती मी तुम्हाला आता घेऊन जाईल. त्याच्या आधी जर काही क्युरी असेल तर विचारा. नसेल तर आपण TDS रिटर्न आणि TCS रिटर्न ची प्रोसिजर काय आहे भरण्याची ते आपण बघू.
तुम्हाला पहिलं लेक्चर जर आठवत असेल तर आपण पॅनचा फॉर्म जो भरायचा असतो, ती साईट तुम्हाला आठवत असेल, कोणती साईट होती ती? साईट ओपन झाली दिसते सर्वांना? tin-nhdl.com. इथे तुम्ही सर्व्हिसेस वरती गेल्यानंतर पहिलं तुम्हाला सांगतो की टॅनचं ऍप्लिकेशन कसं करायचं. इथे सर्व्हिसेस वरती मी गेलो. इथे आपल्याला, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, की आपल्याला टीडीएस किंवा टीसीएस साठी टॅन नंबर घेणं गरजेचं आहे. तर टॅनचं इथं क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर इश्युअन्स ऑफ न्यू टॅन हा इथे 49B फॉर्म आहे. तो आपल्याला इथे पीडीएफ मध्ये ओपन होतो. 49B याच्यात इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि खाली तो फॉर्म आहे. सर्वांनी हा डाउनलोड करून इन्स्ट्रक्शन वाचा. इथे त्यांनी म्हटलेलं आहे फॉर्म 49B फॉर्म ऑफ ऍप्लिकेशन फॉर अलॉटमेंट ऑफ टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर. म्हणजे टीडीएस किंवा टीसीएस जर तुम्हाला नंबर काढायचा असेल तर हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. याच्यात सिंपल माहिती आहे, बाकी काय फार हा पॅनच्या याच्यासारखा मोठा फॉर्म नाही. 2 पेज फॉर्म आहे. एम्प्लॉयरची माहिती असते फक्त, ज्याचा जो टीडीएस कापणार आहे त्याची माहिती असते इथे, ऍड्रेस वगैरे. आणि जसं आपण 3 फॅसिलिटेशन सेंटर आपण पॅन नंबर साठी बघितले होते, तिथेच तुम्हाला हा सबमिट करायचा आहे, हा फॉर्म भरून.
अगदी सोपा फॉर्म आहे, फार काही त्याच्यामध्ये माहिती नाही. तर इथे सर्व्हिसेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे पॅन वरती जायचं आहे आणि इथे तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड होतो. आता तुमच्याकडे टीडीएस टॅन टीसीएस नंबर आला की जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला आपण टीडीएस कापला, टीसीएस कलेक्ट केला, तो त्या त्या ड्यू डेटला बँकेत भरला, त्याच्यानंतर आपल्याला क्वार्टरली रिटर्न आहे. तर ते क्वार्टरली रिटर्न सुद्धा इथेच उपलब्ध आहे. सर्व्हिसेस वरती गेल्यानंतर इथे ई टीडीएस ई टीसीएस आहे. सर्वांना दिसतं इथं 5 स्टेप्स टू ई टीडीएस ई टीसीएस रिटर्न. इथे स्टेप्स दिलेले आहे. दिसतंय सर्वांना? स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4, स्टेप 5. सर्वांना दिसतंय का? इथे फाईल फॉर्मॅट फॉर 24Q. इथे वरती काय दिलेलं आहे? फॉर रेग्युलर स्टेटमेंट्स पर्टेनिंग टू FY 10-11 ऑनवर्ड्स. तर हे आपल्याला ऍप्लिकेबल होतात. हे खालचे जे आहे ते 9-10 पर्यंत होते. इथे पहिले टीडीएस चे रिटर्नचे फॉर्म आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला करेक्शन पण करता येतं, तर इथे खाली करेक्शन पण फॉर्म आहे. फाईल फॉर्मॅट फॉर 24Q करेक्शन इथे आहे. खाली करेक्शनचे फॉर्म आहे, इथे ओरिजिनल रिटर्नचे फॉर्म आहे. इथे आपण क्लिक केल्यानंतर इथे तो एक्सेल मध्ये फॉर्म ओपन होतो. इथे सर्व वरती इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, स्टेट कोड दिलेले आहे, नंतर एम्प्लॉयर कोड दिलेले आहे. तुम्ही हे सर्व डाउनलोड करून वाचा हा फॉर्मॅट.
नंतर जसे आपण एक्सेल मधले ITR फॉर्म व्हॅलिडेशन करावे लागतात, तर इथं फाईल व्हॅलिडेशन युटिलिटी आहे आणि TDS रिटर्न प्रिपरेशन युटिलिटी आहे. या युटिलिटी आपल्याला डाउनलोड कराव्या लागतात. ही पहिली स्टेप आहे की हे फॉर्मॅट डाउनलोड करायचे. दुसरी जी स्टेप आहे, इथे सॅम्पल फाईल 24Q दिलेले आहे. नंतर इथे TDS रिटर्न प्रिपरेशन युटिलिटी दिलेली आहे. जसं आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरताना बघितलं की आपण या युटिलिटी डाउनलोड करून त्यात माहिती भरून व्हॅलिडेट करून अपलोड करायच्या, किंवा जर तुमच्याकडे सॉफ्टवेअर असेल तर त्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती टाकून इथे हे जनरेट होतं. तसंच TDSचं पण आहे. TDSचं पण सॉफ्टवेअर आहे. जर कोणाला सॉफ्टवेअर जर वापरायचं नसेल तर हे सगळ्या युटिलिटी आणि फॉर्म डाउनलोड करून त्यात माहिती भरायची आणि मग ती फाईल अपलोड करायची. इथे या स्टेप जर तुम्ही डिटेल्स वाचल्या तर याच्यात सगळी प्रोसिजर दिलेली आहे. इथं once the file has been prepared as per the format, it should be verified using the file validity utility. तर ह्या व्हेरिफिकेशनच्या युटिलिटी इथे दिलेल्या आहे. स्टेप 4 पर्यंत तुम्ही आले का? काही क्युरी का त्याच्यात स्टेप 4 पर्यंत? जसं GST रिटर्न किंवा इन्कम टॅक्स रिटर्न हे तुम्हाला हे पण प्रॅक्टिस केल्याशिवाय समजणार नाही. स्टेप 4 पूर्ण झाल्यानंतर स्टेप 5 काय सांगते बघा, की द अपलोड फाईल जनरेटेड बाय FUU ऑन सक्सेसफुल ॲडिशन इज टू बी फर्निश्ड टू द टीन फॅसिलिटेशन सेंटर. तर ही 4 स्टेपमध्ये जी चौथ्या स्टेपला जी फाईल जनरेट होते ती आपल्याला पेन ड्राईव्ह वरती घेऊन जे काही टीन फॅसिलिटेशन सेंटर आहे तिथे घेऊन जायचे आहे आणि तिथं ते अपलोड करतात TDS रिटर्न. इथं लिहिलेलं आहे each TDS TCS return saved in CD pen drive to be submitted along with signed copy of the control chart with effect from 1st February 2014. It is mandatory to submit Form 27A generated by TDS TCS FEU duly signed along with TDS TCS statements. Any other Form 27A submitted will be treated as invalid. आणि जर तुम्हाला याच्या इथे अवेलेबल आहे टीन फॅसिलिटेशन सेंटर तुमच्या जवळपास कुठं आहे ते मी तुम्हाला पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे. तर चौथ्या स्टेप पर्यंत आल्यानंतर जी फाईल जनरेट होते ती तुम्हाला CD किंवा पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन ह्या टीन फॅसिलिटेटर सेंटरला जाऊन सबमिट करायचं आहे आणि तिथे तुम्हाला त्या TDS ची अॅक्नॉलेजमेंट ते देतात. तुम्हाला प्रत्येक स्टेपमध्ये जाऊन त्याची युटिलिटी डाऊन करून त्याचा स्टडी करून जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल हे भरत नाही तोपर्यंत
तुम्हाला असं ओरली समजणं कठीण आहे. जसं जीएसटी रिटर्न पण प्रॅक्टिकली जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यात मास्टरी येणार नाही, तसं टीडीएस रिटर्न पण इथे ज्या स्टेप दिलेल्या आहे त्या तुम्ही स्टडी करा. आणि चौथ्या स्टेपमध्ये ही जी फाईल जनरेट होते ती तुम्हाला 3 फॅसिलिटेटर सेंटरला पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन जायची आहे. हे समजलं सर्वांना प्रोसेस? मी परत परत सांगतो, तुम्ही जोपर्यंत एक एक स्टेप करत पुढे जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते असं सांगून कळणार नाही. काही क्वेरी असेल तर विचारा. पहिल्यांदा आपल्याला टॅन नंबर किंवा टीसीएस नंबर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर रिटर्न भरायचा आहे. आपल्याला चलन भरताना सुद्धा त्या चलनावरती टॅन नंबर टाकावा लागतो किंवा टीसीएस नंबर टाकावा लागतो. येस, याच्यामध्ये प्रॅक्टिसच तुम्हाला परफेक्ट बनवेल. 1-2 रिटर्न, 2-3 रिटर्न जेव्हा तुम्ही भराल स्वतःहून तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि शक्यतो टीडीएसचे खूप सारे स्वस्तातले सॉफ्टवेअर आहे ते वापरा, कारण हे तुम्ही युटिलिटी डाउनलोड करा, नंतर ते व्हॅलिडेट करा, त्याच्यापेक्षा त्या सॉफ्टवेअरमध्ये ऑटो टीडीएस रिटर्न जनरेट होतं. त्याच्यामध्ये टॅक्स बेसचे पण आहे, विनमॅनचे आहे. तुम्ही गुगलवर सर्च केले तर भरपूर सारे टीडीएसचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. ही प्रोसिजर जरा कठीण आहे, कारण याच्यात डाउनलोड करा, माहिती भरा, व्हॅलिडेट करा. तिथे सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला रेडीमेड सर्व कॉलम्स उपलब्ध असतात आणि एकदा तुमची माहिती सेव्ह झाली की तुम्हाला परत परत ती टाकायची गरज नसते. शक्यतो सॉफ्टवेअरचा वापर करा. काही डाऊट आहे? विनमॅन जे सॉफ्टवेअर आहे ते बेस्ट आहे, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स पण चांगला आहे आणि विनमॅन मध्ये तिन्ही कव्हर केलेले आहे त्यांनी, इन्कम टॅक्स, जीएसटी आणि टीडीएस. आता मी इन्कम टॅक्सचा पूर्ण सिलेबस जो काही आपण सांगितला होता कोर्स सुरू व्हायच्या आधी, तो इन्कम टॅक्सचा मी पूर्ण केलेला आहे.
विनमॅनची प्राइस तुम्हाला विनमॅनच्या सॉफ्टवेअरवरती साईटवरती जा, तिथे अवेलेबल होईल. साधारणतः माझी जी काही मी आता पे केली आहे ती काहीतरी 16,000 रुपये मी पे केलेले आहे. त्यात इन्कम टॅक्स, जीएसटी आणि टीडीएस आणि जवळजवळ माझ्याकडे 8 युजर आहे. तर 8 युजर प्लस टीडीएस, टीसीएस, इन्कम टॅक्स काहीतरी 16,000 रुपये मी त्या सॉफ्टवेअरची इयरली फी आहे. आतापर्यंतच्या इन्कम टॅक्समध्ये जर तुम्हाला काही क्युरी असेल, कुठलीही क्युरी असेल इन्कम टॅक्समध्ये, तर मला आत्ता विचारा किंवा मला पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्ही कधी पण विचारा. असं नाही की कोर्स पूर्ण झाला म्हणजे आपलं रिलेशन संपलं. तुम्हाला काही क्युरी आली तरी मला इन्कम टॅक्सची किंवा जीएसटीची कधी पण तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारा. जो काही लेबर लॉ आहे तो उद्या ललित सर कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये पीएफ आणि ईएसआयसी आणि ईएसआयसी उद्या ललित सर कव्हर करणार आहे. जीएसटी किंवा इन्कम टॅक्स बद्दल तुम्हाला कधी काही क्युरी आली तरी मला तुम्ही पर्सनल व्हॉट्सअपवरती टाका. नाशिक मधलं कुणी आहे का आज? आज जे काही अवेलेबल आहे त्यातले नाशिक मधले कुणी आहे का? इन केस ऑफ टीडीएस रिटर्न, बरोबर, जर पहिल्या क्वार्टरमध्ये जर लिमिट पेक्षा खाली असेल तर पहिल्या क्वार्टरमध्ये कापायचाच नाही, दुसऱ्या क्वार्टरमध्ये पूर्ण अगोदरचा पण कापायचा. लिमिट क्रॉस झालं, ज्या क्वार्टरमध्ये क्रॉस होईल त्या क्वार्टरमध्ये मागचा पण कापायचा. मी ग्रुपवरती माझ्या ऑफिसचा ऍड्रेस टाकेल. तुम्ही जे काही सर्टिफिकेट आहे नाशिक मधले ते माझ्या ऑफिसमधून कलेक्ट करा. बॅलन्स शीट मध्ये ड्रॉइंगची अमाऊंट मिनिमम किती दाखवू शकतो? आता ड्रॉइंग म्हणजे काय की जे काही त्या माणसाचे पर्सनल एक्सपेन्सेस असतात ते ड्रॉइंग म्हणून आपण दाखवतो. तर जनरली तुम्हाला बघायचं आहे की त्या माणसाचे पर्सनल एक्सपेन्सेस काय आहे. पर्सनल म्हणजे त्याला महिन्याला घर खर्च किती आहे, नंतर तो मुलीची फी किती पे करतो, त्याला बाकीचे काय खर्च आहे, त्याचा अंदाज करून तुम्हाला ते ड्रॉइंग दाखवायचं आहे. नाशिकच्या ऑफिसचा ऍड्रेस मी ग्रुपवरती टाकतो. जुना गंगापूर नाक्यावर माझं ऑफिस आहे, त्याचा ऍड्रेस मी तुम्हाला टाकतो. हा, सर्वात महत्वाचं, मी काल तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला हा कोर्स कसा वाटला त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ आम्हाला बनवून पाठवा, तर तो तुम्ही ग्रुपवरती टाका. किंवा जर तुम्हाला जर वाटत असेल ती ग्रुपवर नको तर मला पर्सनली टाकला तरी चालेल, पर्सनल व्हॉट्सअपवर. आउट ऑफ जे नाशिकचे सर्टिफिकेट आहे ते मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही मला सर्वांनी ग्रुपवरती तुमचा नाव, पूर्ण ऍड्रेस टाका, तुम्हाला ते कुरिअरने आम्ही पाठवू.
मी परत परत सांगतो, कोर्स संपला म्हणजे आपलं रिलेशन संपलं असं काही नाही. तुम्हाला कधी काही क्युरी आली तरी मला किंवा ललित सरांना तुम्ही विचारा. आणि तुम्ही फॉर्च्युनेट याच्यासाठी आहे की तुम्ही जे काही फीचे पैसे दिलेले आहे ते आपण चॅरिटेबल कामासाठी वापरतो. म्हणजे तुम्हाला नॉलेज पण मिळालं आहे आणि तुमचे पैसे आम्हा दोघांना कुणालाही पर्सनल मिळालेले नाही. म्हणजे जे काही फी तुम्ही दिली ती ललित सर किंवा मला पर्सनली मिळाली नाही, ती लायन्स क्लबला गेली आहे आणि त्यातनं आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो, त्याला ती वापरलेली आहे. म्हणजे तुम्हाला नॉलेज पण मिळालं आहे आणि तुमचं जी काही फी आहे ती चांगल्या कामासाठी पण वापरली गेली आहे. सर माझ्या दोन फर्म असेल तर एक फर्मची कॅश विड्रॉ करून दुसऱ्या फर्ममध्ये दाखवता लागतो का? तुम्ही दाखवू शकता एका फर्मची कॅश दुसऱ्या फर्ममध्ये. तर उद्या आपलं पी एफ आणि ESI वरती शेवटचं लेक्चर होईल. नेहमीचाच आपला जो वेळ आहे 6 ते 7:30. उद्या पण मी आहेच लेक्चरमध्ये, कारण उद्या शेवटचं लेक्चर आहे तर मी असणार आहे. फक्त सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ टाका, म्हणजे आम्हाला पण कळेल की आम्ही जे काही लेक्चर दिले त्यात तुम्हाला काय फायदा झाला, तुमचं काय नॉलेज वाढलं. जर कुणाला व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये मेसेज टाईप करा, तो मला पर्सनल टाकला तरी चालेल. जर कुणाला व्हिडिओला प्रॉब्लेम असेल तर छानपैकी एक पर्सनल मेसेज तुम्ही तयार करा की कोर्स सुरू व्हायच्या आधी माझं काय नॉलेज होतं आणि कोर्स झाल्यानंतर मला काय त्याचा बेनिफिट झाला. ओके, आता आपण इथे थांबत आहोत. भेटू आपण उद्या 6 वाजता. गुड नाईट.